नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आता त्यांच्याच गावातील काही निकटवर्तीयांचा देखील हात असल्याचं समोर आलंय. सुदर्शन घुले आणि त्याच्या काही सहकार्यांनी मिळून जो कट रचला त्याच्यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे आणि कुणी कुणी सरपंच देशमुख यांच्या हत्येमध्ये भूमिका बजावली याबाबत पोलीस आता तपास करतात. मात्र सरपंच संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावातीलच एका तरुणाला पोलिसांना आता ताब्यात घेतलंय. मस्साजोग येथील झोपडपट्टी परिसरात राहणारा सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवा सोनोने, वय अंदाजे 32 वर्ष, याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याने 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हालचालीची संपूर्ण माहिती आरोपींना पुरवली. सरपंच देशमुख कोणत्या गाडीने कुठे आणि त्यांच्या सोबत कोण आहे आणि त्यांचं लोकेशन देण्याचं काम या सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनोने केलं. आणि हा सिद्धार्थ सोनोने सरपंच देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर गावातच शांत बसून राहिला. यानंतर या सिद्धार्थ सोनोनेनं सरपंच देशमुखांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जो मस्साजोग मध्ये रात्री रस्ता रोको झाला त्या रस्ता रोको मध्ये देखील सहभाग नोंदवला. सिद्धार्थ सोनोने हा रात्री 1:30 वाजेपर्यंत रस्ता रोको सुरू असलेल्या ठिकाणी मस्साजोग येथील बस स्थानक परिसरात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता म्हणजेच 10 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग मध्ये सकाळी 9 वाजता जो रस्ता रोको आंदोलन आणि मोर्चा सुरू झाला त्यामध्ये देखील या सिद्धार्थ सोनोनेने सहभाग नोंदवला. त्या ठिकाणी देखील तो उपस्थित होता. यानंतर मनोज जरांगे पाटील आल्यानंतर सुद्धा तो त्याच परिसरात होता. रात्री 1:30 वाजता सरपंच देशमुखांवरती अंत्यसंस्कार करता वेळी देखील तो अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी पोहोचला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राख सावडण्याच्या कार्यक्रमाला देखील त्याची हजेरी होती. मात्र त्या दिवसापासून तो फरार झाला. 11 डिसेंबर 2024 रोजी राख सावडण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तो गावातून गायब झाला. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो गावात दिसलाच नाही. पोलिसांकडून देखील अनेकांवरती संशय व्यक्त केला जात होता. ज्या व्यक्तीने लोकेशनची माहिती आरोपींना पुरवली त्याचा देखील पोलीस शोध घेत असल्याची माहिती या सिद्धार्थ सोनोनेला मिळालेली होती. आणि यानंतर त्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत आपला हात असल्यानं गावातून पळ काढला. सिद्धार्थ सोनोनेला भिवंडीतून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र हा सिद्धार्थ सोनोने झोपडपट्टी एरियात पत्र्याच्या खोलीमध्ये राहतो. त्याचे आई वडील हे वृद्ध आहेत आणि त्याचा एक भाऊ मोठा जो विवाहित आहे. असं त्याचं संपूर्ण कुटुंब गावात वास्तव्यास आहे. मात्र सिद्धार्थ सोनोने याच्याबद्दल गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ सोनोने हा गावात दारू पिऊन फिरतो, गावात भांडणही करतो. एवढंच नव्हे तर त्याच्यावरती केज पोलिसात चोरीचा गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती मिळते. सिद्धार्थ सोनोने हा हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचा खास मित्र आहे. सुदर्शन घुलेला त्यानं संपूर्ण माहिती याबाबतची पुरवल्यानं त्याला देखील आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि हत्येमध्ये सह आरोपी करण्यात आलाय. सिद्धार्थ सोनोनेला पोलीस आपला शोध घेत असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यानं मस्साजोग येथून थेट मुंबई गाठली. मुंबईमध्ये त्याने आपलं लोकेशनची माहिती पोलिसांना मिळू नये यासाठी वेगवेगळे 5 सिम कार्ड वापरले. यानंतर तो भिवंडी परिसरात पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने उसाच्या एका गाडीवरती मजुरी सुरू केली. मात्र पोलिसांना त्याचं लोकेशन मिळालं आणि पोलिसांनी मुंबईतील भिवंडीतून सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनोनेला बेड्या ठोकल्या. यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोनही आरोपींच्या पुण्यातून मुसक्या आवळण्यात आलेल्या होत्या. यानंतर या 3ही आरोपींना बीडमध्ये आणण्यात आलं. यानंतर नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये त्यांची काही वेळ चौकशी करण्यात आली. पुढे त्यांना केज या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. पुढे केज पोलीस ठाण्यातही त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या चौकशीनंतर थेट त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 3ही आरोपींना 15 दिवसांची कोठडी सुनावली आणि ही कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये या आरोपींना नेण्यात आलं. पुढे नेकनूर पोलीस स्टेशन येथून त्यांची रात्री उशिरा थेट माजलगावकडे रवानगी करण्यात आली. सध्या ते माजलगाव या ठिकाणच्या पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची पोलीस आता कसून अशी चौकशी करत आहेत. मात्र सिद्धार्थ सोनोने हा एकटाच गावातील माहिती देण्यासाठी व्यक्ती नसून आणखी आरोपी
हाती लागू शकतात अशा प्रकारचा अंदाज आणि माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे। तशी चर्चा देखील गाव परिसरात रंगताना पाहायला मिळते। आता मात्र या संपूर्ण हत्येचे धागेदोरे थेट मस्साजूक पर्यंत आणि सरपंच देशमुखांच्या अगदी जवळच्या लोकांपर्यंत देखील पोहोचताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ढाणे सोबत मी अशोक काळकुटे, लढा न्यूज, बीड।